आता येणार नाहीये त्यांच्या चुकांमुळे. पण यांना वाटत असलं तर का माहिती नाही, त्याच्यावरती आता मी कारण आमची मराठा समाज त्या जातीवर इतकी माया करायचा, इतकी इज्जत करायचा त्यांची, पण यांनी असले प्रकरण सुरू केल्यापासून लोक त्यांची माया इज्जत करीनात. आणि हे त्यांच्या जातीच्या हुशार लोकांच्या लक्षात यायला लागलं. त्या लाभार्थी टोळीमुळे आपली जात बदनाम व्हायला लागली आणि म्हणूनच यांना दंगल घडवायची या लाभार्थी टोळी. आणि नेमकी आम्ही ती होऊ देत नाही. कारण जातीय दंगल झाल्यावर काय, चांगले गरीब लोक आहेत ना त्यांच्या, ते विनाकारण त्यांच्या सुद्धा मुळावर येणार आहे की लाभार्थी टोळी त्यांच्या जातीना रोखलीच पाहिजे. आणि धन्याची वारंवार डाव करतो ना, ते त्यांनी थांबवलं पाहिजे. त्याच्या मुळाशी येतील एका दिवशी. हे धनंजय शिवबांना माहिती पडतं, पोलिसांना का माहिती पडतं नाही, त्याच्यावरती आता मी धनंजय भैयाला बोलतो देशमुखांना की काय परिस्थिती आहे. मला आज आमचा काय कॉन्टॅक्ट झाला नाही, ते असेल तर गृह मंत्रालयाला सांगू. मात्र ते खूप गंभीर घ्यावं लागणार. नसता ते देशमुख कुटुंबाच्या परिवाराला पुऱ्या धोका होऊ शकतो. पूर्ण कुटुंबा त्यांच्या जीवावर बेतू शकतं. ते रात्री हल्ला करून मारून टाकू शकते. त्याला हे होऊ शकतं. हे गृह मंत्रालयाने गंभीरतेने घेणं खूप गरजेचं आहे. वाल्मिक कराड यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलाय. 26 तारखेला सुनावणी द्यावं. तू कुठं जाय म्हणा, तू सुप्रीम कोर्टात जाय, नाही तर ट्रम्पकडे जाय, तिकडं कुठं जाय, तुला सुट्टीच नाही. इतकं पाप केलंय ना तुम्ही. उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय. हे सगळं